दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गिरगावचा राजा हा पर्यावरण पूरक आहे। मंडळाचे सचिव सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी नेमकी बोलूया। मला सांगा की यावर्षी काय विशेषता आहे? गिरगावचा राजा हा गेली 98 वर्षापासून फक्त पर्यावरणपूरक गोष्टींवर काम करत आलेला आहे। म्हणजे मातीपासून ते म्हणजे मातीचा गणपती बनवण्यापासून ते सजावटीपर्यंत। आणि हे आपलं 98 वर्षाच्या निमित्ताने आपण यावर्षी 98 गोष्टी बनवलेल्या आहेत ज्या बांबूपासून आहेत। आणि यावर्षीचा आमची थीमच ही आहे की बांबूचे काय काय उपयोग आपण लोकांना सांगू शकतो। कारण का बांबू ही अशी गोष्ट आहे की जी सामान्य शेतकऱ्याच्या घरात पण दिसते आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या घरात पण दिसते। आणि बांबू ही मातीचं संवर्धन करतं। म्हणजे एक बांबू जर तुम्ही लावलात तर त्यात बेट बनतं आणि हे बेट वाढत जातं आणि हे जवळजवळ 20 ते 25 वर्ष टिकणारे बांबू असतात। तर याच बांबूने आपण वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन इथे उभारलेलं आहे, ज्याच्यामध्ये टोपल्या दिसतील, तुम्हाला बांबू दिसतील, बांबूपासून बनवलेली गोष्टी दिसतील। त्यानंतर पंचतत्व या गोष्टींचं तुम्हाला इथे एक दर्शन मिळेल। कारण का आपण म्हणतो की गणपती हा गणांचा अधिपती आहे आणि त्याच या पंचतत्वांचा तो देव आहे, म्हणून आपण या पंचतत्वावर आपण इथे दर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर आपण यावर्षी एक मोठा मोदक आपल्याला इथे भेट म्हणून आलेला आहे, जो राजाच्या चरणी अर्पण झालेला आहे। 851 किलोचा असा हा मोदक आहे, जो फॉर्च्यून बेसन आणि फॉर्च्यून शुगर यांच्या एकत्रित मिश्रणाने आपण बनवलेला आहे। आणि त्याचा आज या इथे भोग चढणार आहे आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये आपण सर्व भक्तांना आपण त्याचा प्रसाद वितरण करणार आहोत। राजाची मूर्तीची काय विशेषता आहे? कारण याच्यामध्ये एक फेटा आहे, तर पर्यावरण पूरक आहे, हे सर्व कशा प्रकारचे आहे? गिरगावच्या राजाची मूर्ती ही सुरुवातीपासूनच शाडू मातीपासून बनवली जाते आणि शाडू मातीपासून बनणारा हा 24 फुटाचा बाप्पा आहे आपला। गणपतीच्या डोक्यावर नेहमी एक फेटा, म्हणजे फेटाधारी गणपती आपण यांना म्हणतो गिरगावच्या राजाला। आणि हा जो फेटा आहे हा 6 फूट उंचाचा फेटा आहे आणि त्याचा घेर 10 फूट आहे। आणि दरवर्षी याच प्रकारची आपण याच मुद्रेमधली आपण इथे बाप्पा आपल्याकडे विराजमान असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गिरगावच्या राजाची विशेष ओळख ही आहे की गिरगावच्या राजाच्या सोंडेवरती एक श्रीकृष्ण असतो, जो प्रतीक आहे की या वाडीमध्ये सर्व प्रकारचे सण साजरे केले जातात। आणि असं आपलं वेगवेगळं बाप्पाचं रूप आहे। अजून विशेषतः म्हटले तर 3.5 टनचा आपला गणपती आहे। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ह्या पूर्ण ट्रॉलीवर इथेच 60 दिवस बनतो आणि 60 दिवस बनणारं हे असं म्हणजे एकमेव मंडळ असेल मुंबईमधलं ज्याचा मंडप रस्त्यावरती असतो आणि कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नसतं। एवढा हा सपोर्टिव्ह अशी आपली गिरगावातली माणसं आहेत आणि या गिरगावकरांचा एक लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे आणि असा गिरगावचा राजा सुप्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे। यावर्षी एवढं मोठं मोदक बनवण्याची संकल्पना कशा प्रकारची आली? संकल्पना खूप आधीपासून आपण या गोष्टीवर विचार करत होतो आणि ज्या वेळेला कळलं की फॉर्च्यून या ब्रँडला असं काही करायचं आहे, त्यावेळेला ह्या मुदकाचं एक संकल्पना डोक्यात आली की आपण जर प्रसाद करायचा असेल तर आपण असं काहीतरी करू की जे आत्तापर्यंत झालेलं नाही आहे। त्यानंतर मग आम्ही विचार केला, आमची मंडळातले कार्यकर्ते, फॉर्च्यूनचे कार्यकर्ते सगळे, आम्ही फॉर्च्यूनची टीम वगैरे आम्ही सगळे बसलो आणि त्यानंतर कळलं की आपण 851 किलोचा मोदक बनवायचा आहे आणि तो बाप्पाची कृपा होती तसा तो घडत जातोय। थोड्याच वेळात ह्याचं आता अनव्हीलिंग होईल, म्हणजे प्रदर्शन चालू होईल आणि त्यानंतर अर्धा 1 तासानंतर आपण त्याचं वाटप पण सुरू करू। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सिगवंतसह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।